समास 4 ब्रह्मनिरूपण. चारी युगांची वर्षे इथं सुरुवातीला सांगितली आहेत. ते ऐकलं म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाचं क्षणभंगुरत्व पटतं. ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देवांनाही जावं यावं लागतं. म्हणूनच ज्याला आत्मज्ञान झाले तोच सर्वश्रेष्ठ होय. ऐकूया तर. श्रीराम कृतायुग 17,28,000 त्रेतायुग 12,96,000 द्वापार 8,64,000 आता कलयुग ऐका. कलयुग 4,32,000 चतुर्युगे 43,20,000 ऐसी चतुर्युगे सहस्र तो ब्रह्मयाचा एक दिवस. ऐसे ब्रह्मे सहस्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका. विष्णू सहस्र होता ऐका पळ एक ईश्वराचे. ईश्वर जाये सहस्र वेळ ते शक्तीचे अर्धे पळ. ऐसी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी. ऐशा अनंत शक्ती होती अनंत रचना होती जाती. तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. ऐसे रचले सचराचर येथे एकाहूनी एक थोर. पाहता येथीचा विचार अंत न लगे. एक म्हणती विष्णू थोर एक म्हणती रुद्र थोर. एक म्हणती शक्ती थोर सकळामध्ये. ऐसे आपुलाले परी बोलती परंतु अवघेची नासेल कल्पांती. यदृष्टं तन्नष्टं हे श्रुती बोलतसे. जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला. परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. जयासी झाले आत्मज्ञान तेची थोर महाजन. वेदशास्त्रे पुराण साधु संत बोलिले. एवं सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर. तयामध्ये हरिहर होती जाती. ब्रह्म प्रलया वेगळे ब्रह्म नाव रूपा निराळे. ब्रह्म कोणी एका काळे जैसे तैसे. करीती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण. तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा. श्रीराम.